लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या NDAमधील मित्रपक्षांबद्दल विविध चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी अपडेट आली आहे। भाजप आणि मित्रपक्ष येत्या 7 तारखेला राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहेत। आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मोदी यांची NDAच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे। या बैठकीला JDU नेते नितीश कुमार, PDP नेते चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते। प्राप्त माहितीनुसार राष्ट्रपतींनी NDA नेत्यांना येत्या 7 तारखेची वेळ दिली आहे। यावेळी NDAचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचंही समजतंय। दरम्यान आज झालेल्या बैठकीत NDAच्या 21 नेत्यांनी मोदी यांच्या नेतेपदावरील नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केल्याचं वृत्त आहे। तत्पूर्वी लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी 4 जूनला जाहीर करण्यात आले। 2014 आणि 2019 या 2 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडून आलेल्या भाजपला यंदा मात्र हा करिश्मा करता आला नाहीये। बहुमताचा आकडा नसल्याने यंदा भाजपला सत्ता स्थापनेसाठी NDAमधील आपल्या मित्रपक्षांचा आधार घ्यावा लागणार असल्याचं स्पष्ट आहे।